शिवाची जडली से साथ सुखाच्या सागरी जीवन हे तृप्त जय देव जय देव जय देव जय स्वामी नरेंद्रनाथा सुभद्रेच्या सुता कलियुगी त्राता जय देव जय देव। दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी पहाटे काकड आरतीमधील स्वर कानावर पडले आणि मुंबईकरांची ओढ आणखी बळावली। अनंत जन्माच्या पुण्याईने आपल्याला जीवनात उत्तम असे सद्गुरू लाभतात, जे जीवाची शिवाशी भेट घडवून जीवन सुखमय करून देत असतात। आपल्याला जीवनात अचूक असे मार्गदर्शन करून जीवन जगत असताना बिनचूक निर्णय कसा घ्यावा, मनःशांती अबाधित ठेवून इतरांना देखील आनंद देऊन उत्तम जीवन कसे जगावे असे मार्गदर्शन करून आपल्या जीवनात सुखाचे मळे सद्गुरू फुलवित असतात। असेच इतरही दुःखपीडित लोकांच्या जीवनात सुखाचे मळे फुलवून त्यांचेही जीवन सुजलाम सुफलाम व्हावे या शुद्ध हेतूनं उपपीठ मुंबईकरांनी दिनांक 5 व 6 एप्रिल 2024 असे 2 दिवस अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा टिप टॉप प्लाझा बँक्वेट ठाणे पश्चिम येथे आयोजित केला। परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या लेकी म्हणजेच महिला भगिनींनी नेहमीप्रमाणे घरोघरी भेट देऊन अशा दुःखपीडितांपर्यंत पोहोचून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आध्यात्मिक मार्गाची माहिती देऊन कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण दिले। युवा मंडळींनी देखील यावेळी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने हातात पोस्टर्स घेऊन मोक्याच्या जागी उभे राहून रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले, तर काही मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स, रेल्वे स्थानकातील डिजिटल होर्डिंग्स, रेल्वेच्या डब्यातील टीव्ही स्क्रीन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। 5 तारखेची पहाट झाली आणि परमपूज्य जगद्गुरु श्री देखील आईच्या मायेने ठाणे येथे आपल्या लेकरांना भेटायला मार्गस्थ झाले। परमपूज्य जगद्गुरु श्रींचे ढोल ताशा एका तालात चालणारे लेझिम पथक, निशाणधारी कलशधारी भगिनी आणि सुश्राव्य अशा भजन मंडळाच्या भजनाच्या तालावर दिमाखदार अशा मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले। यजमान दाम्पत्यांनी पुष्पमाला अर्पण करून आणि तसेच सुवासिनी भगिनींनी औक्षण करून परमपूज्य जगद्गुरु श्रींचे मंगलमय वातावरणात स्वागत केले। यानंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींचे शुभागमन संतपीठावर झाले आणि संपूर्ण परिसर धर्म घोषणांनी निनादून निघाला। आपल्या उपास्य दैवतांना अभिवादन करून परमपूज्य जगद्गुरु श्री आसनस्थ झाले। पुरोहितांच्या मंत्रघोषात यजमानांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींचे पंचोपचार पूजन केले। वेदवती वाणी तुमची ही वदते भक्तीची धारा, सुख सुखाचे देती आंदण पावन करती नारी नरा। उपस्थित भाविक स्वागतार्थीमध्ये मंत्रमुग्ध झाले। संपूर्ण वातावरणात एक सात्विक ऊर्जा सळसळत होती। परमपूज्य जगद्गुरु श्रींचे प्रवचनरूपी मार्गदर्शन सुरू झाले आणि उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना परमपूज्य जगद्गुरु श्रींनी असे प्रतिपादन केले की म्हणून आपलं हे जे मन आहे ना ते भगवंताच्या चरणी अर्पण करूया, म्हणजे परत जन्माला येण्याची गरज नाही। कारण पूर्वी जन्मी आम्ही जे जे काही कर्म केलेलं आहे ते इथे घेऊन आलो। यासाठी मगाशी माझा पॉईंट होता तो की किती दिवस जगणार, त्याने आठवण केली। इथून मी बाहेर गेलो होतो, किती दिवस जगणार हे आपल्या हातात नाही असं मी म्हटलं आणि वाया 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 करत गेलो होतो। बाप्पांनी सांगितलं किती दिवस जगणार, त्याच्यावर बोल म्हणून बोलतो। तर किती दिवस जगणार हे आपल्या हातात नाही आहे, कारण हे ह्याच्यात लिहिलेलं आहे, जेवढं लिहिलं तेवढंच होणार।
म्हणून हे बदलायचं असेल तर चांगलं कर्म करा. मग तुम्हाला चांगलं कर्म जर केलं तर देवाच्या न्यायालयामध्ये हे ॲडव्होकेट सगळेजण जे पृथ्वीतलावर आलेले आहेत कलियुगामध्ये ते तुमच्यासाठी काय करतील, तुमची केस लावून धरतील, तुमची बाजू मांडतील आणि ही कर्मरेखा तुमची जी आहे ती तुम्ही दुरुस्त करू शकाल. म्हणून संतांकडे यायचं. संतांकडे त्यासाठी आलं पाहिजे. ही कर्मरेखा तुमची जर व्यवस्थित झाली पाहिजे असेल तर तुमची बाजू मांडली पाहिजे. ती तुमची बाजू संत मांडतात देवाच्या दरबारामध्ये, नियतीच्या दरबारामध्ये ठणकावून सांगतात, तो आता सुधारतोय ना, चान्स दिला पाहिजे ना तुम्ही. मग न्यायालय सांगून टाकतं की हा जो गुन्हा आहे ह्याला माफी देता येणार नाही, फाशीच देणार. ठीक आहे, हा गुन्हा आहे, जन्मठेपेवर सोडतो तुझ्या आशिलला. मग आम्ही म्हणतो ठीक आहे बाबा, सोडलंच तर सोड, जन्मठेप तर जन्मठेप. नाहीतर कधी कधी माफी पण करून घेऊन येतो आम्ही लोक. पण त्याच्यासाठी आम्हाला गॅरंटी पाहिजे की तुम्ही मन तुमचं मोगऱ्यासारखं केलं तर परमेश्वराच्या चरणावर अर्पण केलं. त्याच्यामुळे काय झालं की तुमच्यामध्ये सात्विकता येते. तुम्ही कुणाचं वाईट चिंतत नाही, कुणाचं त्रास होईल कुणाला अशा प्रकारे वागत नाहीत. अशा पद्धतीची जर तुमच्यामध्ये क्रांती झाली तर तुमचे प्रश्न नक्की सुटू शकतात. त्याची हमी देण्यासाठी मी आलो आहे. आणि दुसरा प्रकार सांगितला आहे, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि भक्ती करा म्हणून सांगितले. ते यासाठीच सांगितलेलं आहे. प्रवचनानंतर मार्गदर्शन आणि दर्शनास सुरुवात झाली. उपस्थित भाविकांच्या बहुतांशी शंकांचे निरसन परमपूज्य जगद्गुरुश्रींनी प्रवचनातूनच केले. सर्व भाविकांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने परमपूज्य जगद्गुरुश्रींचे दर्शन घेतले आणि आपल्या माऊलीशी हितगुज साधले. आपल्या लाडक्या भाविकांसोबत हितगुज करून परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकत होता. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या कृपेचा हा मेळा अगदी आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात सुरू होता. 113 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या आध्यात्मिक मार्गात प्रवेश घेतला, तर 219 उपासकांनी साधक दीक्षा घेऊन परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या आध्यात्मिक मार्गात स्वस्वरूप जाणून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अशा या सर्व हर्षोल्हासात 2 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. दिवस मावळतीकडे गेला आणि आता वेळ आली निरोपाची. सर्वांनी अगदी नाचत जल्लोष करीत आनंदाने आपल्या लाडक्या माऊलींना निरोप दिला. परमपूज्य जगद्गुरुश्री आनंदाने सर्वांना शुभाशीर्वाद देत पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. श्री गुरुदेव.